नमस्कार, मी उत्तम कुमार. एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत राजकारणावरच अर्थात. कारण महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कूस बदलायला सुरू केली आहे. आत्ता वेळ आहे शिवसेनेवरती बोलण्याची, कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच घडामोडी घडतायत. त्यांच्याकडचे बरेचसे नेते, बरेचसे आमदार खासदार जाण्याची चर्चा आहे शिंदे सेनेमध्ये. एकनाथ शिंदे यांच्या आश्रयाला किंवा त्यांचा हात पकडण्याच्या तयारीत आहे अशी केवळ चर्चा आहे. पण ही चर्चा केवळ होऊन थांबलेली नाही, तर एक दोन मंडळी, परवा राजन साळवी गेले, आणखी काही ठिकाणाहून मंडळी जाण्याच्या तयारीत आहेत. भास्कर जाधवांची चर्चा पण आहे. आता असं असल्यानंतर पक्षप्रमुखानं शांत बसावं का? तर बिलकुल नाही. पक्षप्रमुखांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ऍक्शन मोडवर आल्याचं चित्र आहे. अगदी उद्याच म्हणजे 20 फेब्रुवारीला काही खासदारांची बैठक त्यांनी बोलावली आहे, तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक बोलावली आहे. आता हे यामध्ये फक्त पक्ष सावरण्याचं विचारमंथन होणार आहे का? की आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत, की विरोधी पक्ष नेतेपद जे आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलं जाणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल चर्चा आहे. अशा कोणत्याही बाबतीमध्ये त्या बैठकांमध्ये निर्णय होऊ शकतात. पक्षप्रमुख प्रेरणादायी वक्तव्य करू शकतात. या सर्वच अनुषंगानं आपण आज संवाद साधणार आहोत. आपण खास निमंत्रित केलंय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीय घडामोडी अगदी जवळून अभ्यासणारे, राजकीय विश्लेषण अगदी जवळून अभ्यासपूर्ण मांडणी करणारे असे राजकीय विश्लेषक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं काम आहे असे सामाजिक कार्यकर्ते देखील. आनंदजी पवार. आनंदजी, आपलं या टॉक शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. नमस्कार. उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे ऍक्शन मोडवर आल्याचं बोललं जातंय. आमदार खासदारांच्या बैठका घेऊन ते पुन्हा एकदा केवळ बैठका घेऊन पक्ष सावरेल का? काय वाटतं तुम्हाला? धन्यवाद तुमच्या या टॉक शो साठी मला आधी बोलवलं म्हणून, आणि खूप महत्वाच्या विषयावरती आणि खूपच ताज्या विषयावरती. कारण उद्या खासदारांची बैठक होतीये आणि 25 तारखेला आमदारांची बैठक होतीये. आणि तुमचा जो विषय आहे की उद्धव ठाकरे साहेब हे ऍक्शन मोड मध्ये आले आहेत का, तर हो, ऍक्शन मोड मध्ये आलेले आहेत. आता केवळ आमदारांची आणि खासदारांची बैठक घेऊन खरं पक्ष सावरेल का, हा प्रश्न, हा तसा चिंतेचा प्रश्न निश्चितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी, पक्षासाठी हा असणारच आहे. कारण मूळ पक्षफुटीचा जो काही सगळा घटनाक्रम आपण बघितला, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे ऑब्जेक्शन होतं तत्कालीन शिवसेनेच्या आमदारांचं, ते असं होतं की मातोश्रीवरती आम्हाला संधी मिळत नाही बोलण्याची, भेटण्याची आणि व्यक्त होण्याची. आमचं ऐकून घेतलं जात नाही. आणि त्यामुळे आता जर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः आमदारांबरोबर आणि खासदारांबरोबर चर्चा करत असतील, तर ही अत्यंत स्वागतार्हच गोष्ट सगळ्या आमदारांना आणि खासदारांना नक्की वाटणार आहे. त्यातून मला सर असं वाटतं की महत्वाचं असं होईल की आमचं ऐकलं जात नाही, ही जी काही एक नाराजीची भावना आहे, ती नाराजीची भावना कमी व्हायला निश्चितपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला मला वाटतं की उपयोग होईल. परंतु प्रश्न तुम्ही कधीचा विचारलाय तो असा आहे की केवळ खासदारांची आणि आमदारांच्या बैठका घेऊन पक्ष सावरेल का, तर त्याचं उत्तर मला निसंदिग्धपणे हो सावरेल असं देता येत नाही. कारण मूळ जे पक्षफुटीच्या वेळी पक्षफुटीच्या नंतर जे काही न्यायालयीन चर्चा घडल्या किंवा विधान सभेमध्ये ज्या पद्धतीनं राहुल नार्वेकरांसमोर ती सुनावण्या झाल्या, आता त्याच्यामध्ये पक्षाची सगळी धडपड काय चाललेली होती की आमच्याकडे विधिमंडळातले जे निवडून आलेले आमदार आहेत तो म्हणजे केवळ पक्ष नव्हे, तर आमचा पक्ष म्हणजे आमची संघटना आहे. म्हणजे पक्ष संघटना आमची मजबूत आहे. आणि म्हणून त्याच्यातून अनेक जणांची प्रतिज्ञापत्र घेऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी विधान सभेमध्ये आपण सादर केलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये पण आपण ही सगळी प्रतिज्ञापत्र सादर केली. त्यामुळे त्यावेळेचं जे आपलं आकलन पक्षाचं असं असेल असं माझं म्हणणं आहे की सगळ्या शिरस्त किंवा सगळे वरिष्ठ नेते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांच्या समोर की त्यावेळेचं आपलं आर्ग्युमेंट असं असेल की आमचा पक्ष म्हणजे केवळ आमदार आणि खासदार नव्हेत, आणि ते तर खरं आमचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे आता पुन्हा
ऍक्शन मोडमध्ये येऊन खासदारांबरोबर आणि आमदारांबरोबर केवळ बैठका जर घेतल्या गेल्या तर आपलं हेच जुनं आर्ग्युमेंट जे आहे 1-1.5 वर्षापूर्वीचं ते आपण फोडून काढू का काय याचं चिंतन त्यांना करावं लागेल. आणि अंतिमतः शेवटी पक्षाचा कार्यकर्ता, शिवसैनिक, गावागावात असलेला, छोट्या निमशहरात असलेला शिवसैनिक हाच खरा पक्ष असेल तर या गाव पातळीवरच्या, निमशहरातल्या, गल्लीबोळातल्या, वस्त्या वस्त्यांमधल्या त्यांच्या शिवसैनिकांच्या, त्यांच्या सगळ्या ग्रासरूट्स पर्यंत त्यांना कदाचित या पद्धतीच्या बैठका घ्याव्या लागतील. केवळ आमदार आणि खासदार यांच्याबरोबर ती बैठका घेऊन पक्ष सावरेल का याचं निसंदिग्धपणे होय असं उत्तर देता येणं आता अवघड आहे. अगदी महत्वाचं आणि महत्वाचं विधान केलं तुम्ही, की केवळ आमदार खासदारांच्या बैठकांनी हे होणार नाही, तर तळागाळामध्ये जायला लागेल. सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या भावनांना हात घालायला पाहिजे, त्याच्या पाठीवरून हात फिरवायला पाहिजे. कारण काय, शिवसेना पक्षाची निर्मितीच मुळात यातून आहे. शिवसेना जो हाडाचा शिवसैनिक आहे, जो भावनेने आणि विचाराने पेटलेला, जो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो उभा केलेला शिवसैनिक आहे, तो केवळ विचाराने पेटलेला असतो. त्याच्या पाठीवर हात ठेवला तरी खूप असतं. मग अशामध्ये आता बदललेल्या काळामध्ये जेव्हा राजकीय पक्ष म्हणून नव्याने काही आव्हानांना सामोरं जात असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला किंवा शिवसेनेला या पक्षाचे जे नेतृत्व आहे, म्हणजे उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा दुसऱ्या फळीतील नेते असतील, हे महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत का जात नसावेत? मला असं दिसतं की जी सगळी शिवसेना स्थापन जेव्हा झाली त्यावेळेचं सगळं जे विचारसरणी होती, ज्याच्यामध्ये आपण म्हणजे अगदी ठोसपणे किंवा अत्यंत काय म्हणूया अदृश्य स्वरूपातली ओळख काय होती शिवसेनेची, की 80% राजकारण, 20% समाजकारण. आणि 80% बरोबर. समाजकारण आणि 20% राजकारण, खरं उलट. हा, तर समाजकारणावरती जास्ती जोर होता. आणि समाजकारणाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला असं लक्षात येईल की गाव तिथे शाखा अशा पद्धतीचे उपक्रम त्यावेळेला राबवले होते. आणि त्याच्यानंतर गाव तिथे शाखा यासारख्या उपक्रमामधून केवळ मुंबईमध्ये स्थिरावलेली, रुजलेली शिवसेना ही महाराष्ट्रातल्या तळागाळापर्यंत पोहोचायला मदत झालेली होती. आता दुसरं मला महत्वाचं असं वाटतं की तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं शिवसेनेचं आणखी एक महत्वाचं सुरुवातीचं कार्य राहिलेलं आहे, ते आहे रुग्णवाहिका. आणि आपल्याला असं लक्षात येईल की त्या तत्कालीन मराठी, हिंदी सिनेमांमध्ये जर एखादी रुग्णवाहिका गेली तर त्याच्यावरती शिवसेना लिहिलेली ती रुग्णवाहिका जात होती. तर रुग्णवाहिका हा एक मोठा कार्यक्रम होता तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाण्याचा. आज मला थोडं डिस्टंटली असं दिसतं की तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीचे म्हणून जे काही कार्यक्रम असायला हवे त्या कार्यक्रमांचा पक्षांतर्गत कितपत विचार होतो यावर मला शंका आहे. कारण पक्ष सांभाळण्यामध्ये, पक्ष वाढवण्यामध्ये पक्ष संघटनांचं काय महत्व आहे हा मधल्या काळामध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना कदाचित विसर पडलाय की काय, अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये दिसतं. म्हणजे आपल्याला जर गावागावात गाव तिथे शाखा पद्धतीचे बोर्ड आणि गाव तिथे समजा शाखा प्रमुख होते आणि शाखा प्रमुखांची एका काळामध्ये खूप चलती होती, त्यांचं म्हणणं ऐकलं जात होतं, त्यांचा शब्द खाली पडू दिला जात नव्हता, अशा एका कार्यकर्ता केंद्रीय असलेल्या पक्षाचं विचारसरणी हे केवळ इलेक्शन काय म्हणूया पार्लमेंटरी इलेक्शन केंद्रीय होणं किंवा त्याही पुढे जाऊन त्या भागातल्या, त्या विभागातल्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी केंद्रित होणं हे पक्षासाठी मारकच ठरल्याचा इतिहास आतापर्यंत आपल्याला दिसतो. त्यामुळे मला असं दिसतं की कार्यक्रमाची मानवं आहेत गाव पातळीवर घेऊन जाण्यासाठी. मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातला त्यांचा जो कनेक्ट आहे त्याला कायम ठेवण्यासाठी म्हणून बांधापर्यंत जायचे कार्यक्रम, युवकांपर्यंत पोहोचण्याचे कार्यक्रम, विद्यार्थी संघटनांचे कार्यक्रम, त्यांना नियमितपणे मुद्दे पुरवत राहणं, त्यांना काय म्हणूया त्यांना आर्ग्युमेंट पुरवत राहणं, अशी रसद पुरवण्यामध्ये वरिष्ठ नेते कमी पडतायत की काय असं चित्र मला आता या क्षणी दिसतं. आणि मला असं दिसतं की जोपर्यंत विचार करणाऱ्या फळीमध्ये किंवा असं म्हणूया की शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेंदूचं काम करणाऱ्या लोकांमध्ये जोपर्यंत हे तळागाळापर्यंत पोहोचण्याचं महत्व लक्षात येणार नाही तोपर्यंत दोन गोष्टी होतील. एक, आत्ता तळागाळात धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांकडे कळत नकळतपणे जे दुर्लक्ष आहे ते वाढतच जाईल, ते कंटिन्यू होईल. आणि दोन, नवनवीन कार्यकर्त्यांपर्यंत, नवीन तरुणांपर्यंत पोहोचण्यामध्ये तो जो काही अंतर राहिलेला आहे, गॅप राहिलेला आहे, तो मला वाटतं की कंटिन्यू होईल. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं की पक्ष नेतृत्वाला सल्ला देणाऱ्यांमध्ये आणि पक्षासाठी मेंदूचं काम करणाऱ्या लोकांमध्ये ही तळमळ कदाचित आपल्याला दिसावी लागेल गाव पातळीवरती जायची, ग्रासरूट्स मध्ये जाण्याची.
सर. फार महत्वाचं विधान केलंय. म्हणजे कुठल्याही शिवसैनिकाच्या काळजाला हात घालणारं हे विधान आहे. फक्त मेंदूनी किंवा फक्त मेंदूचं काम केल्याने शिवसेना हा पक्ष असा आहे, तो पक्ष चालत नाही. त्यामुळं फक्त मेंदूचं काम करून पक्ष चालवणाऱ्या नेत्यांना हा निश्चित आता विचार करायला लागेल की तळागाळातल्या कार्यकर्त्यांकडे त्यांना लक्ष द्यावं लागेल. फार महत्वाचं विधान आणि शिवसैनिकाला त्या काळजाला हात घालणार. कारण शिवसैनिकांनीच, तळागाळातल्या शिवसैनिकांनीच शिवसेना हा पक्ष उभा केला, वाढवला, त्याची सत्ता पाहिली, सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि आता त्यांना पूर्णतः डावललं जातंय. तर हे कुठंतरी चुकीचं सुरू आहे आणि त्यामुळेच कदाचित पक्षाची वाताहत दिवसेंदिवस सुरू आहे, असं महत्वाचं तुम्ही केलं. हा, बोला बोला. एक मुद्दा मला फक्त इथं भर घालावासा वाटतो, तो असा की शिवसैनिकांकडे किंवा शिवसेनेच्या मधल्या पिढीमध्ये किंवा समजा आता 50शीच्या आसपास असलेलं जे नेतृत्व आहे गाव पातळीवरचं किंवा जिल्हा पातळीवरचं, ते कार्यक्रम देत आहेत बरं का असलेल्या तरुणांना. आणि हो, ते हो. कार्यक्रम काय आहेत? शिवजयंतीचे उत्सव, गणेशोत्सव साजरे करणं. तर त्या निमित्तानं हम्म. लोक मोबिलाईज करणं, तरुण मुलं सांभाळून ठेवणं या पद्धतीचं काम. पण हे कायम बरोबर. लक्षात घ्यावं लागेल या सगळ्या नेतृत्वाला, की हे सगळे तरुण जे आहेत, जे वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत आहेत, वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. त्यांची भारतीय शेतकऱ्यांबद्दल, महाराष्ट्रातल्या शेतीबद्दल किती समज आहे? त्यांना शिवसेनेचा स्वतःचा इतिहास कितपत ज्ञात आहे? त्यांचे अभ्यास वर्ग होतात का? त्यांना आपले स्थानिक प्रश्न हे प्रभावी भाषेमध्ये मांडणं जमतंय का? त्यांना स्थानिक राजकारणाचा इतिहास त्यांना अवगत आहे का? त्यांना महाराष्ट्राबद्दल, महाराष्ट्राच्या जडणघडणीबद्दल, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीमध्ये असलेल्या तत्कालीन शिवसेनेच्या नेतृत्वाच्या कॉन्ट्रीब्युशन्स बद्दल, त्यावेळेच्या वादविवादांबद्दल, एकूण ग्लोबल परिस्थितीबद्दल जरी नसलं आपण म्हटलं तरी स्थानिक प्रश्न काय आहेत त्याच्याबद्दलचे अभ्यास वर्ग न होणं वगैरे, मला असं दिसतं की कार्यक्रमाचं स्वरूप कदाचित बदलायला लागेल. ते केवळ सांस्कृतिक आणि केवळ सण उत्सव साजरे करण्याच्या पलीकडे कदाचित कार्यक्रम द्यावे लागतील. आणि पुन्हा हे कार्यक्रम, मला पुन्हा शंकाच आहे की या कार्यक्रमामध्ये एकसूत्रता काही आहे का राज्यभर? काही जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी हे मधल्या काळामध्ये जे आता 50शीत असलेलं नेतृत्व आहे, ते जोरदार जोमदार कार्यक्रम राबवेल, पण राज्याच्या तो पक्षाची कार्यक्रम पत्रिका आहे का ती त्या जिल्ह्यातल्या स्थानिक नेतृत्व घेतलेल्या शिवसैनिक नेत्यांची भूमिका आहे? याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडतो. एकसूत्रता नसणं, एकसारखे कार्यक्रम राज्यभर शिवसैनिकांसाठी न मिळणं, पूर्वी आदेश जे म्हटलं जायचं आणि त्या आदेशावरती शिवसैनिक चालायचा, जर आपण तात्पुरता आपण म्हणूया की चला त्यात कमीत कमी त्या आदेशामुळे एकसूत्रता होती. आता असे किती एक कलमी एकसूत्री आदेश जरी असले तरी निघतायत. थोडा चिंतनाचा विषय आहे सर. अगदी फार महत्वाचं वाक्य केलं की आदेश. याला जोडूनच मी असं सांगेल की तळागाळामध्ये किंवा गाव पातळीवरती किंवा तालुका पातळी, जिल्हा पातळीवरती अनेक जण आपापल्या ताकदीनं कार्यक्रम घेत आहेत. अगदीच मान्य, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तसं निरीक्षण पण आहे. कार्यक्रम घेत आहेत, पण अडचण कुठे येते तर आदेशाची. आता आदेशाला जरा वेगळ्या अँगलने, आपण वेगळ्या शेडनी पाहूया की थोडा वरद असतं, नेतृत्वाचा वरद असतं, नेतृत्वाने घेतली गेलेली दखल असंही होत नाही. आणि मग पक्ष सोडून जाताना साधारण एक माझं निरीक्षण असं आहे, एक कॉमन लाईन असते बऱ्याच जणांच्या भाषणामध्ये सोडून गेलेल्यांच्या, की मातोश्रीवर आम्हाला भेट मिळत नाही, मातोश्री आमची दखल घेत नाही. हे कॉमन विधान असतं. तर या विधानामागे नेमकी काय भावना असते? म्हणजे थेट पक्ष नेतृत्वावर हल्ला असतो की आणखी काही रहस्य यामागे? मला असं दिसतं की पक्ष नेतृत्वांपर्यंत पोहोचण्याची ही धडपड आहे. म्हणजे आपण त्याचं लिंग्विस्टिक बघूया, भाषिक त्याची अभिव्यक्ती बघा काय आहे. म्हणजे असं होत नाही की एखाद्या इतर पक्षाच्या नेत्यांनी त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची दखल घेतली नाही तर ते नेत्याचं नाव घेतील. ते त्यांच्या हेडक्वार्टरचं नाव नाहीत घेत की आमच्याकडे या हेडक्वार्टरचं असं असं किंवा जागेचं नाव नाही घेत. महाराष्ट्रासाठी मातोश्री ही केवळ एक जागा किंवा ते केवळ एक निवासस्थान नाहीये, तर लोकांना त्या शब्दाशीच इतकी आत्मीयता आहे. त्यामुळे ज्याला तक्रार करायची आहे तो माणूस असं म्हणत नाहीये बघा की मला आमचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष आमच्याकडे आमची दखल घेत नाहीत किंवा शिवसेनेचं नेतृत्व म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचं नाव घेऊन हे आमच्याकडे दुर्लक्ष करतात, अशी ती चर्चा होत नाही. लोक म्हणतात मातोश्रीचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे. आपल्या दोन्ही कारणांना मला दिसतं की लोकांची भावनिक गुंतवणूक असते त्या शब्दाबरोबर. ती लोकांना मातोश्री ही जागा तशी खूप जवळची वाटते. काही स्थानमहात्म्य असतं, जसं वर्षाचं स्थानमहात्म्य, वर्षा बंगल्याचं स्थानमहात्म्य महाराष्ट्रामध्ये स्थापित आहे, तसं मातोश्रीचं स्वतंत्र एक स्थानमहात्म्य आहे.
त्यामुळे लोकांना भावनिकदृष्ट्या स्वतःला किती अडचण होतीये, स्वतःला किती त्रास होतोय हे अभिव्यक्त करण्यासाठी कदाचित लोक म्हणतात की मातोश्रीवरती मला जागा मिळत नाही, मातोश्रीचं माझ्याकडे दुर्लक्ष आहे, एक. आणि दुसरं मला त्यातलं असं वाटतं की अशा पद्धतीचं भावनिक अपील केल्यानंतर कदाचित त्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडून जाणं एका अर्थी जस्टिफाय होतं की काय इतर त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी जस्टिफाय करता येतं. बघा मातोश्रीचं माझ्याकडे दुर्लक्ष झालं असं म्हणता येतं, बघा आमच्या साहेबांकडे दुर्लक्ष झालं असं कार्यकर्ते शिवसैनिक बोलतात ना, आता दिसतात ना, आमच्या साहेबांकडे दुर्लक्ष झालं. आता हा इतका डिस्कोर्सच एका अर्थानं नाराज शिवसैनिक नेत्यांमध्ये च्या कार्यकर्त्यांमध्ये आपल्याला दिसतो. साहेबांचं ऐकायला पाहिजे होतं, साहेबांना स्थान मिळायला पाहिजे होतं, साहेबांना मातोश्रीनं ऐकायला पाहिजे होतं, ही भाषा स्थापित झाली. आणि मला मातोश्रीचा उल्लेख जो असं दिसतो तो दोन्ही अर्थाने दिसतो. एक तर भावनिक साथ पण आहे, कदाचित परत येण्याची संधी पण त्यात असेल मातोश्रीबद्दल इतकं भावनिक उमाळा येऊन बोलल्यानंतर. आणि दुसरं कदाचित जस्टिफिकेशन ही आहे आपल्या जाण्याचं किंवा सोडून पक्ष सोडून जाण्याचं. भाषिक अंगानं मला ही अगदी महत्वाचं वाक्य त्यातलं मी घेतो की परत येण्यासाठी साथ घालणारही त्यात एक भावनिक ओलावा असतो की मातोश्री दखल घेत नाही. आणि जर अंतर्गत त्याच वेळेला जर दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वाने कुणी जर त्यांना साथ घातली, कुणी जर चुचकारलं असं म्हणूया आपण की पुन्हा या, थांबा, बोलू आपण, असं करू तसं करू, हे डॅमेज कंट्रोलची एक सिस्टीम असते प्रत्येक राजकीय पक्षामध्ये. ती जर इथं राबवली गेली तर कदाचित जाणारा माणूसही थांबू शकतो, म्हणूनही ती साथ घातली जात असावी. पण मुळातच गेल्या काही दिवसांमध्ये नेतृत्वाकडनं किंवा दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वांकडनं अशी स्टेटमेंट्स केली गेली, चाललेत जातायत तर जाऊ द्या, ही देखील पक्षाची वाताहत व्हायला किंवा ही स्थिती यायला कारणीभूत ठरली असावीत का? निश्चितपणे आहे. म्हणजे मूळ शिवसेनेचा जो एक काळ होता, सुवर्ण काळ होता, त्याही पेक्षा जास्ती ती तळागाळात लोकांच्या मनामध्ये रुजली होती आणि अजूनही आहे असं मला वाटतं खरं. पण परिस्थिती राजकीय 25-30 वर्षापूर्वीची राजकीय परिस्थिती म्हणजे 90 ते 95च्या दरम्यान इतक्या उलतापालती आजूबाजूला झालेल्या होत्या, मुंबईत झालेल्या होत्या, देशभरामध्ये त्याचा एक परिणाम ही म्हणा. आणि शिवाय अत्यंत तडफदार पद्धतीनं ज्या पद्धतीनं दौरे माननीय बाळासाहेब ठाकरेंचे महाराष्ट्रात झाले होते, त्यानंतर लोकांना अत्यंत जवळीक वाटलेली होती. पण अर्थात ती परिस्थिती 30 वर्षानंतर कशी असेल ती नाहीये. त्यामुळे त्या काळामध्ये ज्या वेळेला हे वाक्य वापरलं गेलं, मला आठवतं मी अगदी तरुण कार्यकर्ता होतो तेव्हा, की उडाले ते कावळे, राहिले ते मावळे. तर तो एका अर्थानं काय म्हणूया, तो जे निघून चाललेले आहेत त्यांना हिनवण्याचाच तो एक प्रकारे वाक्प्रचार स्थापित झालेला होता. पण त्या वाक्प्रचाराला 30 वर्षापूर्वी वजनही होतं, कारण ते वाक्य साक्षात प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून बाहेर पडत होतं. त्यानंतर ही फ्रेज उचलून बरोबर स्थानिक एखादा कार्यकर्ता ज्याच्यामध्ये इतका वकूब नसेल, ज्याचा इतका अभ्यास नसेल, ज्याचं इतकं काय म्हणूया पकड नसेल पक्ष संघटनेवरती आणि पक्षाच्या राजकीय पक्षावरती, त्यांच्या तोंडून अशा पद्धतीची वाक्य येणं हे निश्चितपणे डॅमेज जास्त करणारच कदाचित ठरलेलं आहे. म्हणजे काय आहे, अशा पल्लेदार वाक्य किंवा पक्षाची धोरणात्मक वाक्य कुणाच्या मुखातून बाहेर पडावीत, त्याच्यावरतीही त्या वाक्याचे परिणाम स्थानिक पातळीवरती काय होतात हे दिसतं. त्यामुळे मला असं वाटतं की ही खूप आहे की, आणि तसं झालंय बघा. म्हणजे उडाले ते कावळे ह्या एका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या वाक्यामुळे तत्कालीन शिवसेनेतून मोठे मोठे जे नेते बाहेर पडले होते त्यांच्याबद्दलही सामान्य शिवसैनिकाला अजिबात उमाळा आला नाही किंवा सहानुभूती वगैरे वाटली नाही. आणि त्यानं त्या तत्कालीन शिवसेनेचं मोठं नुकसानही झालं नाही. आणि मोठी मोठी नावं आहेत, मी मुद्दाम आता शोवरती घेत नाहीये, पण मोठी नावं होती जेव्हा त्यांनी शिवसेना तत्कालीन शिवसेना सोडली, जेव्हा सुवर्ण काळात होती. परंतु ते उडाले ते कावळे, राहिले ते मावळे, हे खरं तर स्थानिक शिवसैनिकांचं मानसिक बळ देणारं ते वाक्य होतं. अगदी महत्वाचं बोललात तुम्ही आनंदजी, की ज्या वेळेला आपल्या घरातलं कोणी आई वडील जर आपल्याला रागावलं किंवा लहान मुलाला रागावलं तर त्याला त्याचं तितकं वाईट वाटत नाही. पण शेजारच्याने कोणी जर डाफरलं तर मात्र त्याला ती अपमानास्पद भावना वाटते. सेम कंडिशन, तीच भावना शिवसैनिकांमध्ये, नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये असते. पक्ष नेतृत्वाने बोलू द्या, हो जातायत तर जाऊ द्या वगैरे, उडाले ते कावळे वगैरे. दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वाने कुणी जर बोललं तर ते मला वाटतं जास्त दुखावणार आहे. आणि म्हणून आता उद्धव साहेब स्वतः ऍक्शन मोड मध्ये आलेत, त्यावेळेला निश्चितच शिवसैनिकांमध्ये
नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी आल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरी एक मेक आहे, दुसरी एक खंत आहे आनंदजी, की म्हणजे उद्धव हातापवलं गेलं त्यावेळेचाही काळ तसाच होता ना, आता आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल चर्चा सुरू आहे त्यावेळेला आहे. मग ते त्यांच्या मानाने जे सिनियर्स मंडळी असतात, वरिष्ठ असतात, ज्येष्ठ असतात, ते नकळत कुठेतरी मनामध्ये दुखावले जातात का? तर राजन साळवींचं पाहिलं तर पक्ष नेतृत्वांबरोबरचा वादविवाद आहे का तो? तर तो स्थानिक पातळीवरचा वादविवाद आहे. डावलली गेल्याची भावना ही आहेच म्हणजे पक्षप्रमुखांबरोबरची. पण त्याला फ्युएल करणार दुसरा पैलू मला नेतृत्वाबद्दलच्या बाबतीमध्ये असं दिसतो. तर तरुण नेतृत्वाच्या बाबतीमध्ये मला म्हणजे एक तर काय आहे, की आदित्य ठाकरेंची जागा पक्षांतर्गत जी आहे आणि त्यांचा जो प्रवास आहे त्याच्यावरती आता खरं भाष्य नको करायला. तर राव जाधवांच्या अवतीभोवतीची जी चर्चा आहे ती मला आतापर्यंत डावललं गेलं. उघडपणे कुणी म्हणणार नाही. कुठलाही पक्ष संघटना घ्या किंवा कुठलाही पक्ष, कुठलीही संस्था, कुठलंही ऑर्गनायझेशन. त्याच्यामध्ये हे चढता सूरज आणि ढलता सूरज हा वाद आपल्याला नेहमी नित्यपणे दिसतो. अगदीच महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही आनंदजी, की जेव्हा आपल्या घरातले आई वडील लहान मुलांना रागवतात त्यावेळेला त्यांना फारसं वाईट वाटत नाही. मात्र शेजारी जर कोणी डाफरला तर मात्र त्याला ती फार अपमानास्पद भावना निर्माण होते मनामध्ये. सेम कंडिशन, तशीच स्थिती मला वाटतं शिवसैनिकांची आत्ता असावी, की पक्ष नेतृत्वाने आम्हाला बोलायचा फरक पडत नाही. दुसऱ्या फळीतलं जे नेतृत्व जर बोललं तर मात्र त्यांच्यात मध्ये कुठेतरी दुखावल्याची भावना निर्माण होत असावी. त्या नेत्यांचं, सोडून जाणाऱ्या नेत्यांची भावना किंवा काही कार्यकर्त्यांची भावना त्याच अनुषंगाने झाली असावी, असं तुमचं अगदीच सहमत आहोत आम्ही या मताशी. पण याला जोडून आणखी एक विचारावं वाटतं, जेव्हा जेव्हा पक्षामध्ये असंतोष निर्माण होतो तो नेतृत्व बदलावरून, नेतृत्व बदलाच्या चर्चांवरून होतो. म्हणजे जेव्हा उद्धव साहेबांकडे नेतृत्व दिलं गेलं तेव्हाही काही वरिष्ठांची नाराजी निर्माण झाली. आत्ताही आदित्य ठाकरे यांचं नाव चर्चेत आहे गेल्या काही दिवसांपासून. तर तेव्हाही त्यांच्याहून वयस्क असणाऱ्या मंडळींची नाराजी. तर हे नेतृत्व बदलाची घडामोड किंवा चर्चा सुरू झाल्यानंतर निर्माण होणारी नाराजी असं वाटतं का? हो, ते तर अगदी कारण असणारच आहे. कारण त्याचं एक साधं मी आता नुकतंच जी घडामोड चालू आहे त्याचं आपण साधं उदाहरण घेऊ. नेतृत्व बदल होत असताना किंवा नेतृत्वामध्ये महत्वाचं मुख्य काही स्थान तयार होत असताना डावललं गेल्याची भावना ज्येष्ठांना येणं हे स्वाभाविक आहे. अर्थात ती सगळीकडेच आहे सर. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण बघितलं तर हे ढलता सूरज आणि चढता सूरज यातला जो वाद आहे तो आपल्याला येताना दिसतोच. हां. अगदी मागच्या आठवड्यातलं मला वाचनात जे आलं होतं भास्करराव जाधवांची काही एक्सप्रेशन्स असे होते, की मी आता 68 वर्षाचा आहे आणि माझ्याकडे आता खूप कमी काळ आहे. आता त्याच्या आणि कायम डावलले गेल्याची भावना आहे. आता 68व्या वर्षी ते म्हणतायत, की आता बघू पुढे काय होईल. आता बघू पुढे काय होईल याचा जो आहे दैवावरती सोडणं आपल्या 68व्या वर्षी इथून उर्वरित राजकीय भवितव्य दैवावरती सोडणं आणि पक्ष नेतृत्वावरती न सोडणं त्यातली काय आगतिकता असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते आणि मग ते नाराजी व्यक्त करतात असं आपल्याला दिसतं. पण हे आत्ताच नव्हे, शिवसेनेच्या इतिहासामध्ये कायमच दुसऱ्या फळीतील नेतृत्वांना जास्त संधी, जास्त स्थान मिळाल्याचा इतिहास. त्याच्यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांचं म्हणणं काय आहे, स्थानिक पातळीवरती काय घडलेलं आहे, त्यांना सर्वोच्च नेत्यांपर्यंत आता पोहोचता येत नव्हतं. आणि त्याच्यामुळे संपर्क प्रमुख नावाची यंत्रणा तत्कालीन शिवसेनेमध्ये अत्यंत काय म्हणूया प्रभावीपणे राबवली गेली. पण कालांतराने संपर्क प्रमुखांबरोबरचे जिल्हा प्रमुखांचे असलेले वाद हे काही लपून राहिलेले नव्हते. म्हणजे ज्या वेळेला स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि अत्युच्च नेत्यांच्या मध्ये कुठली तरी एखादी सिस्टीम यायची प्रयत्न करते, त्यावेळेला कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा संघर्ष निर्माण होताना दिसतो. आज संपर्क प्रमुखाची तशी काय म्हणूया तसं रिलेव्हन्स थोडा कमी आहे पक्षामध्ये. कारण स्थानिक पातळीवरचा कार्यकर्ता त्याला एखादी समस्या वाटली तर तो सरळ पक्षाच्या पेजवरती जाऊन लिहितोय. इंटरनेटमुळे आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्समुळे स्थानिक शिवसैनिक डायरेक्ट लिहू शकतात आणि ते कोणीतरी बघतंय तिथे. हा संपर्क आता तो शिवसैनिक डायरेक्ट करतोय त्या बाजूला. बरोबर. पण आता नेतृत्वाचं स्वरूप बदललंय. आता नेतृत्वाचं स्वरूप काय? साधारणपणे माझ्यापेक्षा कमी वयाच्या या काय म्हणतो पक्ष संघटनेतलं महत्वाचं पद दिलं जातंय. काय म्हणतो आपण ज्या वेळेला समजा आताचा साधं आता हा सगळा जो भास्कर जाधवांचा नाराजीचा सूर जो लागला असं मी म्हणतो. सूर लागलाय ना नाराजीचा चांगला. तो त्या काळात लागलेला आहे
ज्या वेळेला कोकणातल्या सगळ्या 10 सीट्स पैकीचं एक सीट शिवसेना हम्म, उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे आहे. उद्याच्या आणि हम्म, परवाच्या बैठकामध्ये कदाचित विरोधी पक्ष नेते पदाचं नाव समोर येण्याची शक्यता आहे. एका बाजूला राजन हम्म, साळवी हम्म, दक्षिण कोकणातून निघून गेलेले आहेत आणि हम्म, हम्म. हे निगोशिएशनचं स्पेस निर्माण झालेली आहे ना भास्करराव जाधवांना. आणि खरंय, शिवाय खरंय. भावनिक हा. आवाहन आहे. 68वं वर्ष आहे. दैवावर आपण आता बघूया. बघू आता काय होतंय. अशा पद्धतीचं सगळं वातावरण बघता म्हणजे मला असं दिसतं की हे चढता सूरज आणि ढलता सूरजचा जो वाद आहे किंवा पक्ष नेतृत्वातल्या फळीचा आणि वयाचा जो वाद आहे तो काही हम्म, हम्म, पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्व घेतानाचा वाद नाहीये. ज्या ज्या क्षणी हम्म, पक्षामध्ये हम्म, महत्वाची हम्म, पदं निघतील, ज्या ज्या क्षणी पक्षामध्ये काहीतरी महत्वाची घडामोडी होणार आहेत, तिकिटांचं वाटप होणार आहे निवडणुका आल्यानंतर, तर ते टायमिंग जे हम्म, असतं हम्म, नाराजी सरफेस होण्याचं, नाराजी वर येण्याचं किंवा ती हम्म, जगजाहीरपणे मांडण्याचं, कुठल्याही दबक्या आवाजात म्हणा, उघड आवाजात म्हणा, ते टायमिंग या ठिकाणी मला वाटतं की महत्वाचं आहे. त्यामुळे दुसऱ्या फळीतल्या हम्म. नेतृत्वाला जेव्हा संधी मिळते त्यावेळेला सर्व काळ ही नाराजी होईलच असं नव्हे. तो काळ महत्वाचा आहे, ज्यावेळेला ती बरोबर. नाराजी जास्त स्पष्टपणे पणे मांडली जाईल सर. अगदी महत्वाचं विधान केलं की ज्या वेळेला नाराजीचा आपला उपयोग होईल, काहीतरी त्याचा फलदायी होऊ शकते नाराजी, त्याच वेळेला नाराजी व्यक्त केली जाते. कारण विरोधी पक्षामध्ये ज्या वेळेला असतो माणूस किंवा कुठलाही नेता, उमेदवार किंवा कार्यकर्ता असतो, त्यावेळेला सत्तेमध्ये जाता येत नाही, तर किमान नाराजी व्यक्त करून दुसरं काही पदरात पाडून घेता येतं का, असा एक त्याच्या पाठीमागचा सूर असू शकतो. अगदी महत्वाचं विधान केलं. मला आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये आलेत, या मुद्द्याला धरून आपण बोलूया की उद्धव ठाकरे ऍक्शन मोड मध्ये आलेत, म्हणजे 2 बैठका घेतील. यानंतर पक्षाला पुन्हा स्थिर स्थावर आणण्यासाठी, पक्षाला पुन्हा बळकटी आणण्यासाठी त्यांनी काय काय करावं? एक राजकीय सल्लागार, एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मला असं दिसतं की आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची लोकांमधली प्रतिमा जी आहे ती घट्ट आहे. गाव हम्म, हम्म, पातळीवरती निमशहरामध्ये माझं निरीक्षण असं आहे की लोकांची भावनिक ओढ जी आहे, भावनिक कनेक्शन जे आहे ते शिवसेना या हम्म. शब्दाला आहे. आणि त्याच्यामुळे हो. आज कुठल्या बाजूची शिवसेना याबद्दल भूमिका खूप कमी लोकांना घेता आलेली आहे. जर तुम्ही सर्वसामान्य हम्म, हम्म, लोकांबद्दल जर म्हटलं, मनामध्ये ते वैषम्य हम्म, दुःख हम्म, आहेच की असं खूप नको व्हायला होती वगैरे इतकं सगळं आपण पुलाखालनं पाणी वाहून गेल्यानंतर सुद्धा सर्वसामान्यांची जी माझी संवाद होतात, कधी मध्ये राजकीय विषयावरती चर्चा होतात, त्याच्यावर असं मला दिसतं की अरे अरे नाही व्हायला पाहिजे अशा पद्धतीची भावना ही निश्चितपणे आहे. आणि म्हणून हम्म, मध्ये मध्ये एकत्र येतील का, ह्या भाबड्या आशा आहेत लोकांच्या. त्याच्यामुळे मला असं हम्म, दिसतं हम्म, की या सगळ्या लोकांपर्यंत ठोसपणे पोहोचण्याचा कार्यक्रम कदाचित पक्ष संघटनेला आता हाती घ्यावा लागेल. ज्यावेळेला मी पक्ष संघटनेला असं म्हणतो, तेव्हा माझं असं हम्म, हम्म, ठोस आणि अत्यंत ठाम म्हणणं आहे की पुन्हा जे आर्ग्युमेंट करून आपण आपल्या शिवसेनेवरती दावा लावला असं उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वरिष्ठ नेत्यांना वाटत होतं, ते आर्ग्युमेंट त्यांना घेऊनच जावं लागेल की शेवटी पक्ष संघटना हे आमचा पक्ष आहे. हम्म. केवळ खरंय. निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे आमचा पक्ष नव्हे. आणि म्हणून पक्ष हम्म, संघटना मजबूत करण्यासाठीचे कार्यक्रम द्यावे लागतील. गाव तिथे शाखासारखे उपक्रम असतील किंवा नवीन फॉर्ममध्ये ते असतील. ते कदाचित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हम्म, सारखे असतील. पण नवीन येऊ घातलेल्या तरुणांना, असलेल्या कार्यकर्त्यांना थांबवून ठेवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अग्रक्रमानं हाती घेण्याची गरज आहे. आणि अंतिमतः बघा लोकच आहेत. म्हणजे असं झालंय का की हम्म, हम्म. नेता निघून गेलाय म्हणून सगळा पक्ष निघून गेलाय असं खरंच नाहीये. असं कुठेच नाही. अंतिमतः लोक आहेत नाही, जे नाही. जाऊन तिथे बटन दाबणार आहेत. अंतिमतः ते कार्यकर्ते हम्म, आहेत हम्म. जे बूथ कार्यकर्ता म्हणून उभे राहणार आहेत. अंतिमतः ती लोक आहेत ज्यांच्या खरंय. हातामध्ये मतदाराच्या याद्या असणार आहेत. ज्यांना माहिती आहे की या हम्म, घरातली हम्म. ही 5 मतं ही निश्चितपणे जे काही त्यावेळेचं चिन्ह असेल पक्षाचं त्याला मिळणार आहेत. मला सांगा तेच जर नसतील तर ह्या केवळ मुंबईत घडणाऱ्या या बैठका खूप प्रभावी ठरतील असं मला वाटत नाही. थोडाफार त्याचा अर्थात परिणाम असतो. त्या वाटत. एका नेत्याच्या, आमदाराची म्हणा, खासदाराची काहीतरी हम्म, एक कमिटेड फौज असतेच तिकडे. पण ती कमिटेड हम्म, हम्म. सर्वसामान्य मतदार किंवा शिवसेनेबद्दल आत्मीयता असलेला सर्वसामान्य मतदार हा कदाचित इतका कमिटेड त्या स्थानिक लोकप्रतिनिधीला नसेल. तो कदाचित शिरस्त नेत्यांशी जास्ती आयडिओलॉजीशी, विचारधारेशी, हम्म. पक्षाच्या इतिहासाशी जास्त कनेक्ट झालेला असतो. त्यामुळे काहीतरी शोध घेणं, जरा जास्त काय म्हणूया, जास्त ठोसपणे संघटना वाढ
हे मला ही स्टेज हं. आलेली आहे आणि ती का नसावी? रिवॅम्प करतो आपण अनेकदा. एकदा एखादा पक्ष स्थापन होतो बरोबर. आणि हयात तो सुवर्णकाळात राहतो. असा कधीच कुठल्याच जगातला हा इतिहास नाहीये. कधीच होत नाही. पडत्या काळामध्ये काय हं, करावं हं. याचं मला असं दिसतं, की आपण आपल्या इतिहासातनं शिकलं पाहिजे. आज शिवजयंती आहे. पडत्या काळामध्ये महाराजांनी 23 किल्ले आणि 40 लाखाचा मुलूक मिर्झा राजांकडे देऊन टाकल्यानंतर ते परत येऊन महाराष्ट्र बांधणीमध्ये पुन्हा पडलेले होते. त्यांनी परत मावळा गोळा केला. खरं आहे, त्यांनी परत बुरुज खरं बांधले. आहे. त्यांनी परत सगळं उभं केलं. त्यामुळे पडत्या काळात एखादा पक्ष काय करतो, तर त्याच्यासाठी माझं राजकीय हं, हं. जो काही थोडासा आकलन आहे, ते असं सांगतं की पडत्या काळामध्ये माणसाने पटकन जावं आणि मुळावरती काम करावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब खरं आहे. ठाकरे पक्षाची मुळं आजही घट्ट आहेत. त्या हं, मुळावरती हं, हं. तोंडदेखलेपणानं, दिखाऊपणानं माती टाकायचं काम इथून पुढे कमी चालेल. चालायचं नाही कदाचित. त्यामुळे जी माती हं, आपण हं. टाकणार आहोत, उघडी पडलेली मुळं जी आहेत, ती झाकण्यासाठी जो प्रयत्न होईल, त्यातून त्या हं, मुळांना हं. पोषण मिळण्याचे कार्यक्रम आणावे लागतील. ते केवळ उघडी पडलेली खरं आहे, मुळं खरं आहे. झाकून उपयोग नाही. त्याला पोषण मिळतंय का? त्याला त्याला खाद्य मिळतंय का त्या हं. मुळांना? तर येत्या काळामध्ये मला असं हं, दिसतं, की हं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अ, निश्चितपणे सकारात्मक वातावरण येत्या ऊर्जितावस्था. काही वर्षांमध्ये आपल्याला दिसू शकेल. अगदी चांगला आशावाद व्यक्त करतायत, की निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला ऊर्जितावस्था येईल आणि पुन्हा हा वृक्ष डेरेदार होईल, बहरेल असा आशावाद आनंदजी व्यक्त करतायत. त्याचं कारण असं आहे, की उघडी पडलेली मुळं जी आहेत, ते मुळांना फक्त माती टाकून उपयोगाचं नाही. तर त्यांना जीवनसत्व, पोषक द्रव्य पुरवावी लागतील, ती द्यावी लागतील. म्हणजे काय तळागाळातला शिवसैनिक, तळागाळातला कार्यकर्ता त्याच्या पाठीवरून हात फिरवायला लागेल, त्याला बळ द्यावं लागेल. असं अत्यंत महत्वाचं विधान, महत्वाची मांडणी आनंदजी करतायत. आणि तळागाळातल्या शिवसैनिकाला हेच खूप आहे आत्ताही. जरी 2 बैठका मुंबईत होत असल्या, तरी तळागाळातल्या महाराष्ट्रभरात पसरलेल्या शिवसैनिकाला हेच खूप महत्वाचं आहे, की नेतृत्व उभं राहिलंय, नेतृत्व ॲक्शन मोडवर आलंय. हेच बऱ्यापैकी संजीवनी देणारी गोष्ट आहे. अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी या ठिकाणी आनंद पवार यांनी केली. त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रभरातला राजकीय अभ्यास आहे. संपूर्ण महाराष्ट्रभरातलं राजकारण ते खूप जवळून अभ्यासतात, जवळून त्यांनी. त्यामुळं अत्यंत व्यग्र दिनक्रमात त्यांनी वेळ देऊन एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी संवाद साधला. त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे आनंदजींना मनापासून धन्यवाद देतो. आपण इथं थांबूयात. भेटूया पुढच्या भागात. खूप खूप धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.